समाजासाठी लढणारी माणसं, उपोषण करणारी माणसं समाज आला नाही म्हणून समाजाला, नेत्यांना शिव्या देत नाही. स्वार्थासाठी बसलेली माणसं, आपला स्वार्थ पूर्ण होत नाही याच्या तळमळीनं त्याच्या आतली आग पागड बाहेर पडते. समाजसेवेत आपलं बलिदान जरी गेलं ना तरी चिडचिड करायची नसते. ही समाजसेवा आहे, तू समाजासाठी बसलेला आहेस. आता काय झालंय, उपोषणाचा ट्रेंड झालाय. ह्यांना माहिती आहे की 7-8 दिवसांनी कोणीतरी आपल्याला उपोषण सोडवायला येत आहे, आपण जात नाही. मी असं ऐकलं नाही की उपोषण करता करता एखादा उपोषण करता मेलाय. मग हीच समाजसेवा आहे ना. पहिली माणसं उपोषण करायची निस्वार्थीपणे, कुठलीही भावना त्याच्या मनामध्ये नसताना. कोणी समाजीव आला तरी ठीक, नाही आला तरी त्याची तळमळ प्रामाणिक असायची. समाजासाठी लढण्याची जिद्द, प्रेरणा त्याच्या मनामध्ये असायची. समाज नाही आला म्हणजे तुम्ही समाजाला शिव्या देणार, तुम्ही समाजापेक्षा मोठे नाही हो साहेबा. तुम्ही एकदम चिल्लर आहे. समाजाने तुम्हाला पत्र नव्हतं पाठवलं की बसा म्हणून. पाठवलं होतं का? नव्हतं पाठवलं. चिडचिड करायचीच नाही. तुम्ही बसलेत, तुमचा समाजासाठी जीव जाऊ द्या. म्हणजे माझं चुकीचं वाटत असेल, तुम्ही ठरवलं ना, आम्ही सांगितलंय का तुम्हाला तुम्ही बसा म्हणून? बसलेत ना, एकटे बसायचं निवांत समाजासाठी. समाजाला वाटलं हा प्रामाणिक माणूस आहे, समाज करोडच्या संख्येने उपस्थित राहील. शिव्या देऊन समाज येणार नाही. हा उपोषणाचा ट्रेंड आता बंद झाला पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी, आपल्या फायद्यासाठी, आपल्या चंटगिरीसाठी, आपल्या स्टंटसाठी हे माध्यम नाही. समाजसेवेचा वसा घेतलाय ना, तिथं संघर्षच तुम्हाला करावा लागणार आहे. धन्यवाद.